तर मुंबई महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। पण या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी समोर बंडखोरीचं मोठं आव्हान उभं राहिलंय। शिंदे शिवसेना, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षातल्या नाराजांनी बंडाचं निशाण फडकवलंय। बंडखोरांच्या या बंडाचा फटका कोणाला बसणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। बघूयात। मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या जागांवर उमेदवारी न मिळाल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला। पक्षाचा आदेश धुडकावून अनेक बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। त्यामुळे अधिकृत उमेदवारांच्या अडचणी वाढल्या। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही मनधरणी आता सुरू राहील। जवळपास सगळ्याच बड्या पक्षांची मुंबईत हीच गत झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतले बंडोबा, वॉर्ड क्रमांक 95 चंद्रशेखर वायंगणकर, वॉर्ड क्रमांक 106 सागर देवरे, वॉर्ड क्रमांक 169 कमलाकर नाईक, वॉर्ड क्रमांक 193 सूर्यकांत कोळी, वॉर्ड क्रमांक 196 संगीता जगताप, वॉर्ड क्रमांक 202 विजय इंदुलकर, वॉर्ड क्रमांक 203 दिव्या बडवे, वॉर्ड क्रमांक 197 श्रावणी देसाई। मनसेतले बंडोबा, वॉर्ड क्रमांक 114 अनिशा माजगावकर। शिंदेच्या शिवसेनेतले बंडोबा, वॉर्ड क्रमांक 50 मयुरेश बदड, वॉर्ड क्रमांक 51 श्रेया शिंदे, वॉर्ड क्रमांक 54 गणेश शिंदे सुनीता बावदाने, वॉर्ड क्रमांक 55 प्रमोद राजपूत, वॉर्ड क्रमांक 56 लोचना चव्हाण, वॉर्ड क्रमांक 97 शीतल म्हात्रे, वॉर्ड क्रमांक 99 गणेश राजपूत, वॉर्ड क्रमांक 101 अशफाक शेख सोनाली जाधव, वॉर्ड क्रमांक 196 मानसी दळवी। भाजपचे बंडोबा, वॉर्ड क्रमांक 177 नेहल शहा, वॉर्ड क्रमांक 205 जानवी राणे, वॉर्ड क्रमांक 155 जयश्री खरात, हर्षा साळवे, शशिकला कांबळे, वॉर्ड क्रमांक 255 कमलाकर दळवी, सुजाता सानप, वॉर्ड क्रमांक 7 भूपेंद्र काशीनाथ सेना, वॉर्ड क्रमांक 8 अमृता कवळी, वॉर्ड क्रमांक 25 शेखर शेरे, वॉर्ड क्रमांक 182 श्रद्धा पाटील, वॉर्ड क्रमांक 173 वैशाली पगारे। तर दुसरीकडे आपल्या पक्षातली बंडखोरी ही डोकेदुखी नसून इतरांच्या पक्षातल्या बंडखोरीवरच नेते मंडळी समाधानी दिसतायत। भाजपमध्ये काही बंडखोरी झालेली नाहीये। आपण जर अख्खी यादी जर तपासली तर मोठ्या प्रमाणावरती उबाठा आणि मनसे यांची युती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बेबनाव हा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। आणि ज्या ठिकाणी उबाठांचा उमेदवार आहे त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे। ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार आहे तिकडे उबाटाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे। अनेक ठिकाणी उबाटाच्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्यामुळे उबाटाच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उबाटाच्याच कार्यकर्त्यांनी बंडखोरी ही केलेली आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी ही उबाटा आणि मनसेमध्ये झालेली आहे। बघा, यांना मी बंडखोरी हा शब्द मी कालही म्हटलं, हे बंड वगैरे काय नसतं। याला तुम्ही कसला बंड म्हणताय? या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचे बंड झालं का? बंड एकच झालं या देशामध्ये, ते 1857चं बंड, ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी विचारांसाठी झालेलं बंड आहे। तिकिटासाठी बंड होतात। मी तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा। ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले। शिंदे शिवसेना, भाजप आणि ठाकरे शिवसेना या तीनही पक्षांना आता आपल्याच कार्यकर्त्यांच्या बंडाचा सामना करावा लागणार आहे। मतदानासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि या बंडखोरीमुळे मतविभाजन होण्याची शक्यताही वाढली आहे। याचा फायदा नेमका कोणाला होणार हे आता निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। पण त्यापूर्वी बंडोबांना थंडोबा करण्याची तारेवरची कसरत सगळ्याच पक्षातून पाहायला मिळेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।